आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, एखाद्या माणसाला एखादी गोष्ट किंवा पद, पैसा, प्रसिद्धी ही गरजेपेक्षा जास्त मिळाली तर त्याचं सुख हरवते आणि कामापुरती मिळाली तर मात्र तो सुखात राहते. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक उच्च शिक्षित तरुण होता. तो भरपूर असा हुशार होता. त्याच्या क्षेत्रामध्ये तो भरपूर असा हुशार होता. हुशार असल्यामुळं त्यानं कोणाचंही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काही काम असलं, कुठं आलडं तर तो धावून जायचा. कारण याला त्यातलं कळत होतं. ते शिकलेलं असल्यामुळं तो जायचा, त्याची समस्या माणसाची दूर करायचा, अडीअडचणीत धावून जायचा, लोकात हे करायचं. मग तो त्याच्या वार्डामध्ये फेमस झाला, नाव झालं आणि नाव झाल्यामुळं त्याच्या वार्डातील लोकांनी असं ठरवलं की त्याला उभं करायचं निवडणुकीला. कारण त्या गावामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक 2-4 वर्षांनी लागली होती आणि 2-4 वर्षात त्यानं त्याचं नाव कमावलं होतं. म्हणून त्या गावातील लोकांना ठरवलं की याला आपण उभंच करूया निवडणुकीला. म्हणजे जेणेकरून तो आपल्या वार्डाची समस्या थोडं सोडवतो, पूर्ण गावाची सुद्धा समस्या सोडवतो, या उद्देशाने उभं केलं. उभं केल्यानंतर तो निवडून आल्यानंतर गावाच्या प्रत्येक सदस्याला त्याचं महत्त्व सांगू लागला, हे करू लागला, सरपंचालाही महत्त्व सांगू लागला आणि तो गावाचा विकास सुद्धा करू लागला. असं करता करता गावातही नाव कमावल्यानंतर गावातही नाही कमावलं. मग त्या गावात जे तरुण असून यानं नाव कमावलं होतं, परंतु ते ज्येष्ठ माणसं होते, त्याचं नाव कमी होऊ लागलं कारण हेच जास्त कामं करू लागला. मग त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनाच ठरवलं की आपण याला वाईट व्यसनाच्या नादी लावूया आणि हे करूया. मग याला लाच देणं, हे करणं, कसं पैसा उरते हे सांगणं, परत बाई, बाटली, पत्ता, मटका, गुटखाच्या नादी लावणं, असं व्यसन लावू लागले. असं करता करता याला ते वाईट मार्गाला लावून दिलं. आणि वाईट मार्गाला म्हणजे याला एक हे करून दिलं, सुरुवातीला व्यसन करून सवयच लावून दिली आणि सवयीमुळं हा त्या वाईट मार्गाला लागून गेला. त्याच्यामुळे याचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक चांगलं असलेलं करिअर बरबाद झालं आणि हा याचा करिअरचा सत्यानाश झाला. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढंच की जर तुम्ही एखाद्या गोष्टीचे चांगले वाईट परिणाम जाणले आणि पुढं त्याचं दुष्परिणाम काय होतील हे जर पूर्ण विचार केला तर तुमच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकत नाही. जर तुम्ही त्याचा विचार नाही केला आणि फक्त कार्यरत राहिले तर मात्र अशी वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. एवढं ठिकाण म्हणून तुम्हाला एवढंच या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही, तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कुठेतरी काम पडत असेल त्यांना तो शेअर करा. त्यांना स्वतःला लाईक सबस्क्राईब करा. सगळं म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यांच्यापुढे जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या स्वतः काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण सर्वांनो, धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.